Welcome to all in 5 minutes PYQ revision series. Let's start. अचूक जोड्या लावा. भारतीय सुशासनाचा कायदा 1858, भारतीय परिषद काउन्सिल कायदा 1909, भारत सरकारचा कायदा 1919, भारत सरकारचा कायदा 1935. नेक्स्ट कॉलम. मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ, मंत्रिमंडळ पद्धतीचा पाया, प्रांतात द्विदल शासन पद्धती, भारत मंत्रिपदाची निर्मिती, केंद्रात द्विदल शासन पद्धती. याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता. आपण या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे ते पाहू आणि त्याच्याबरोबर एक्सप्लेनेशनसुद्धा पाहू. भारतीय सुशासनाचा कायदा 1858, भारत मंत्रिपदाची निर्मिती. 1857च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपून ब्रिटिश राजसत्तेने म्हणजेच सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया म्हणजेच भारतमंत्री हे नवीन पद निर्माण केले. भारतीय परिषद कायदा 1909, मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ याला मॉर्लेमेंटो सुधारणा कायदासुद्धा म्हणतात, ज्याद्वारे भारतात पहिल्यांदा धर्मावर आधारित स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. नेक्स्ट. भारत सरकारचा कायदा 1919, प्रांतात द्विदल शासन पद्धती यालाच मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा म्हणतात, ज्याने प्रांतिक पातळीवर डायरकी लागू केली. डी. भारत सरकारचा कायदा 1935, केंद्रात द्विदल शासन पद्धती. या कायद्याने प्रांतामधील द्विशासन पद्धत नष्ट करून ती केंद्र पातळीवर लागू केली. भारतीय सुशासनाचा कायदा 1858, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858. पार्श्वभूमी. 1857च्या ऐतिहासिक स्वातंत्र्य लढ्याचे पडसाद उमटल्यानंतर ब्रिटिश संसदेने हा कायदा संमत केला. कंपनीच्या राजवटीचा अंत झाला. या कायद्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपूर्णपणे संपुष्टात आली आणि ब्रिटिश क्राऊनकडे सत्ता हस्तांतरण झाले. नवीन पदाची निर्मिती. सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. भारतीय कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिश मंत्रिमंडळातील एका सदस्याची भारतमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे या कायद्याचे मुख्य वैशिष्ट्य. व्हाईसराय. गव्हर्नर जनरलचे पद बदलून त्याला व्हाईसराय असे नाव देण्यात आले. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसराय बनला. राणीचा जाहीरनामा. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 1 नोव्हेंबर 1858 रोजी अलाहाबाद येथे राणी व्हिक्टोरियाचा प्रसिद्ध जाहीरनामा वाचून दाखवण्यात आला, ज्यामध्ये संस्थानांना दत्तक वारसा हक्क मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. नेक्स्ट. भारतीय परिषद कायदा 1909, मॉर्लेमेंटो सुधारणा कायदा. पार्श्वभूमी काय? भारतमंत्री लॉर्ड मॉर्ले आणि व्हाईसराय लॉर्ड मिंटो यांच्या काळात झालेला हा कायदा, म्हणून मॉर्लेमेंटो सुधारणा. मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. जातीय मतदारसंघाचे जनक. या तरतुदीमुळे व्हाईसराय मिंटो याला भारतातील जातीय मतदारसंघाचे जनक म्हटले जात. केंद्रीय व प्रांतिक कायदेमंडळाचा विस्तार. 16 वरून 60 पर्यंत सदस्यांची संख्या वाढवलेली होती आणि बजेटवर चर्चा करण्याचा अधिकार देण्यात आलेला होता. गव्हर्नर जनरलच्या प्रदेशात भारतीय सदस्य. सत्येंद्र प्रसन्न सिन्हा हे पहिले भारतीय सदस्य म्हणून नियुक्त झाले. नेक्स्ट. भारत सरकारचा कायदा 1919, मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. तत्कालीन भारतमंत्री लॉर्ड मॉन्टेग्यू व्हाईसरायचे लॉर्ड चेम्सफोर्ड यांच्या कार्यकाळात लागू. प्रांतात द्विदल शासन पद्धती डायआर्की सुरू करण्यात आली. यामध्ये सोपीव आणि राखीव अशा 2 भागात विभागणी केली. नेक्स्ट. द्विगृही कायदेमंडळ म्हणजेच राज्य परिषद आणि विधानसभा, अप्पर हाऊस लोअर हाऊस अशी 2 गृहे स्थापन करण्यात आली. प्रत्यक्ष मतदान पद्धती. भारतात पहिल्यांदाच मर्यादित स्वरूपात प्रत्यक्ष मतदान पद्धतीची सुरुवात करण्यात आली. तसेच स्वतंत्र मतदारसंघाचा विस्तार करून तो शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन्स यांनाही लागू करण्यात आला. लोकसेवा आयोग. केंद्रीय लोकसेवा आयोगाची पब्लिक सर्व्हिस कमिशन स्थापना करण्यासाठी या कायद्यात तरतूद करण्यात आली. 1926 मध्ये काय आयोगाची स्थापना झाली. भारत सरकारचा कायदा 1935, गव्हर्नमेंट इंडिया ॲक्ट ऑफ 1935. पार्श्वभूमी. 3 गोलमेज परिषदांमधील चर्चा आणि सायमन कमिशनच्या अहवालानंतर हा सादर करण्यात आला. केंद्रात द्विदल शासन पद्धती. केंद्र पातळीवर सेंट्रल पातळीवर द्विदल शासन पद्धती लागू करण्यात आली. प्रोव्हिन्शनल ऑटोनॉमी प्रांतिक स्वायत्तता देण्यात आली. अखिल भारतीय संघराज्य. ब्रिटिश भारतातील प्रांत आणि संस्थाने मिळून एक अखिल भारतीय संघराज्य स्थापन करण्याची तरतूद. RBIची स्थापना.
1 एप्रिल 1935 फेडरल कोर्ट संघीय न्यायालयाची स्थापना. सुप्रीम कोर्ट. दिल्ली येथे फेडरल कोर्टची स्थापना करण्याची तरतूद केलेली होती. भारतीय संविधानाचा पाया. स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी आपल्या संविधानाचा जवळपास 70% भाग याच कायद्यातून घेण्यात आलेला होता. थँक्यू.